व्यासपीठावर असणारे कोरगळचे सर्व ग्रामस्थ नेहमीच गाव जरी आमचा छोटा असला तरीसुद्धा त्या ठिकाणी असणारी एकजूट, त्या ठिकाणी असणारी एकमत हे खूप चांगल्या प्रकारे आहे. गावच्या सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल किंवा मग क्रीडा क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये असणारी जी एकजुटी आहे ती खूप पाहण्याजोगे या ठिकाणी आपण पाहिलं. बामनोलीच्या या कर्णधारानं आणि चांगल्या प्रकारे हे केलं. आपल्याकडून सुद्धा या ठिकाणी 2 शब्दाचं मार्गदर्शन पाहिजे की आजचं आयोजन आणि या बामनोली विभागामध्ये असणारं हे कोरगळ गाव असेल किंवा मग BCC कासपठार क्रिकेट असोसिएशन असेल, ह्याच्यासाठी आपल्याकडून या ठिकाणी मार्गदर्शन पाहिजे. धन्यवाद. मी प्रथम कोरगळ संघाचं खूप आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि कोरगळ संघाचं कौतुक करावं, अभिमान करावा तेवढं थोडंच आहे. एक चांगलं या ठिकाणी आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. बक्षीस पण या ठिकाणी चांगली ठेवलेली आहेत. त्याबद्दल मी खरोखर कोरगळ संघाचं कौतुक करतो आणि त्यांच्याकडून एक गोष्ट घेण्यासारखी अशी आहे की नक्की त्यांची क्रिकेटची, त्यांची गावची एकजूट आहे आणि एका जुटीच्या जोरावर ते हे सर्व करत आहेत. तसंच सर्व गावांनी सुद्धा अशीच एकजूट ठेवावी, मी एवढंच या ठिकाणी नक्की सांगेन. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो एक चांगल्या अशा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. जन्नीमाता क्रिकेट क्लब कोरगळ आयोजित JMCC चषक 2022. मी पुन्हा एकदा जातो समालोचन कक्षामध्ये, ज्यांचा सुमधुर आवाजाने आपल्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी मंत्रमुग्ध करणार आहेत ते विनोद जाधव. विशाल शिंदे यांना विनंती, आपण व्यासपीठावरती मनाच्या अंतःकरणापासून आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आमच्यासोबत जॉईंट आहेत तेटली गावचे सुपुत्र राम शिंदे, यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. काय घडतं आहे मैदानामध्ये आपण पाहतोय, मुनावळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सगळ्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र आपण पाहतोय बामनोली संघ पहिलं षटक शिवाजीचं आणि राकेश मात्र आक्रमण करेल. खेळलाय कव्हरमध्ये, एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करता करता चेंडू क्रॉस करेल की काय, पंच तत्पर आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, 4 धाब्यांसाठी चौकार. तर नक्कीच आपण पाहतोय चौकरनं स्वागत केलं. स्वागतम आणि सुस्वागतम. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय. इथे जर आपण पाहिलं तर राकेश आणि दुसऱ्या बाजूला युवराज. बघा पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर आपण पाहिला डॉट चेंडू. ही एक बहारदार खेळी आहे असं म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती बघा सट व्हावं लागतं, मात्र राकेशनं ते दाखवलं की हम भी किसी से कम नाही. हा सामना प्रेक्षकांसाठी दुपारची मेजबानी असेल. दोन्ही संघ दिग्गज आक्रमण केलं आहे, म्हटलं गेलं ऐकलं गेलं, मात्र क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. एक सिंगल धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेसाठी नकार दिला जाईल. सिंगल धावेनं धावफलक सरसावलं, धावसिंग केलं लागते धाव फलकावरती 5 या अंकावरती. याची दे याची डोळा सुख सोहळा पाहण्यासारखा चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि तिथे जर आपण पाहिलं तर 5 धाबा आल्यात आत्तापर्यंत. अपील केली गेली. युवराज आहे स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईकवरती राकेश आणि बाद झालाय फलंदाज. येईल बॅक टू पॅव्हेलियन. इथे काय घडलं नेमकं मैदानामध्ये, फलंदाज एका बाजूनं आक्रमण करत होता, दुसऱ्या बाजूनं आपण पाहिलं तर युवराज बाद झाला. ही लढत खूप महत्त्वाची आहे. तडकेच धाव. इथे धावा आल्या त्या मात्र धावफलकावरती 5. आपण जरा पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतोय. काय घडलं यानंतर यजमान सामना पाहायला मिळेल शेवटचा कोळगरचा. इथे सन्मान दिला जातोय डिक्लेअर झोनमध्ये. इथे जाते की काय, यस चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. धाबा आले ते मात्र 6 धाबा. जसं दुपारचं सत्र होईल तुम्हाला मोठे सामने पाहायला मिळतील, बिग फाईट पाहायला मिळतील, कारण रखरखत्या उन्हामध्ये संघर्ष करत 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 विजयाच्या उंबरठ्यावरती जाताना जे कष्ट केले ना, त्या कष्टाचा सुगंध शेवटी पाहायला मिळेल. हे खरं क्रिकेट.
ज्यावेळेस बॅटेज तर आहेच, परंतु एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने धावफलक सरसावला 22मध्ये ही धाव ॲड केली जाईल. धाबा येतील त्या मात्र धावफलकावरती 7 या अंकावरती. 7 रन्स आपण पाहतोय. लॉस ऑफ 1 विकेट. राकेश आणि दुसऱ्या बाजूला युवराज एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगत होते धावफलकावरती धावा आल्या त्या. 1 विकेटचं पतन 7 धाबा. डीजे पाटण वाई मेढा BCCI असो ज्यांचं आम्हाला समर्थन असतं, सपोर्ट असतो. हात्रेवाडीचे आमचे शिवाजीदादा जाधव यांना विनंती, या आपण व्यासपीठावरती आपल्या मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. कारण असे व्यक्तिमत्व जर असतील तर आम्हाला मजा येते, आम्हाला सहकार्य मिळतं आणि चेव येतो आम्हाला समालोचन करण्यासाठी. ज्यांचं नेहमी योगदान असतं त्यांचं या ठिकाणी स्वागत होतं. या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला मैदानात जास्त वेळ घेऊ नका. प्रमोद विनंती असेल. पहिले षटक हाताळलं शिवाजीनं धाबा खर्च केले 7. दुसरे षटक प्रमोद आणि स्ट्रायकेटवरती पाहायला मिळतोय. सूरज पुढे सरसावला होता. पॉपिंकरीचा वापर केला आणि डॉट चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडू आपण पाहिला. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकवरती आले 7. नंतर जर आपण पाहिलं तर डॉट तिथे आपण पाहतोय 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. बघा गुणलेखकाची भूमिका मारुती शिंदे आणि सुनील शिंदे यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. एक्स्ट्रा कव्हरवरती गॅप दिला आहे सूरजने. ते फक्त नॉर्मल टच अँड पुश आपण पाहतोय. आणि तिथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं धाबा आल्या त्या मात्र धावफलकावरती 2 धाबा ॲड केल्या जातील. 9 धाबा. बघा बामनोली संघाकडे गोलंदाजी आहे 70%. म्हणजे तुम्हाला धाबा जमवायच्या आहेत 50. 30% तुम्ही चान्स घेऊ शकता. मात्र तुम्हाला 50 धाबा जमवाव्या लागतील. समोर मुनावळे संघ आहे. पुढे सरसावला होता. पॉपिंकरीचा वापर केला मात्र ऑफस्टिकवरती वाईड चेंडू आपण पाहतोय. अबांत धाब्यानं धावफलक सरसावला. धावसंख्या लागते इथे 10 या अंकावरती. 10 कदम फ्लाईट केला होता चेंडूला. क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं ऑफस्टिकवरती मुभा असते मारत तो. इथे जर आपण पाहिलं तर तिथे थोडीशी गडबड आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू तिथे डिलिव्हर झाला बघा आणि तिथे पडल्यानंतर आपण पाहिलं तर डॉट आला. दुसऱ्यावरती 2 धावा आल्या. तिसरा चेंडू वाईड आला. ऑफिशियल पंच आहेत मैदानामध्ये. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे स्कोरलेग रिजनला. क्षेत्ररक्षण आहे चांगल्या पद्धतीचं. क्षेत्ररक्षक तिथे उभा असेल आणि एकच धाव घेतली जाईल. ही स्ट्रॅटेजी आहे. टॉस जिंकायचा, क्षेत्ररक्षण घ्यायचं, लीड करायचं, दबाव द्यायचं आणि जरी धावा पार झाल्या तरी बॅटनं उत्तर द्यायचं. म्हणजे चेसिंगसाठी ते खूप महत्त्वाचं आहे. धाबा आले त्या मात्र 11 या अंकावरती. ऑफस्टिकवरती आहे चेंडू मात्र पंच आमचे तत्पर आहेत. बघा पडला चेंडू आणि लेनच्या अगदी थोडासा बाहेर टर्न केला, ट्रॅव्हल झाला आणि त्यामुळे त्याला या ठिकाणी डेफिनेटली वाईड करार दिला गेला. अमांत धाब्याने धावफलक आलं 12 या अंकावरती. इथे यावेळेस जर आपण पाहिलं तर धाबा आल्या त्या मात्र 6 धाब्यांसाठी षटकार. आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एक सिंगल धाव दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथे मात्र दुसरी धाव संपन्न केली जाते. 2 धाब्याने धावफलक सरसावला. धावसंख्या लागते 20 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. इथे यावेळेस जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन इनिंग ब्रेकमध्ये नक्कीच सांगितलं जाईल. या स्पर्धेसाठी योगदान कसं कसं आहे. अभि शिंदेनी पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम केलंय. डीप लॉंगअपवरती प्रयत्न सुंदर, क्षेत्ररक्षण चांगलं आणि तिथे मात्र धाव घेतली जाते. सिंगल धाव घेतली जाते आणि सिंगल धाबेनं इथे जर आपण पाहिलं तर धाबा आले त्या मात्र 21 धाबा. ज्यावेळेस जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. धाबा आले त्या मात्र 21 धाबा आपण पाहतोय. 2 षटकांची सांगत आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असणारा संघ मनावळे संघाची धावसंख्या झाली जर आपण पाहिलं तर लॉस ऑफ 1 विकेट. बांबोली संघाची धावसंख्या झाली लॉस ऑफ 1 विकेट 21.
इथे जर आपण पाहिलं तर धाबा झाले त्या मात्र 21 धाबा. सुनील कराडवरून आलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आणि खऱ्या अर्थानं मेहनत करतोय. इथे बॅकवर्ड शॉटलॅकमध्ये चेंडू गेला आणि डिक्लेअर झोनमध्ये जाईल. एक सिंगल धाव घेतली जाईल. सिंगल धावेने धावफलक सजवलं. धावसंख्या लागते 22 या अंकावरती. पांडुरंग शिंदे या पण पॅडी आपल्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा डीजे ऑपरेट केला जातोय. तर इथे जर आपण पाहिलं तर धाबा आले त्या मात्र आत्तापर्यंत आपण पाहतोय 22 धाबा. तुम्हाला 50 सेट कराव्या लागतील. मगाशी आपण पाहिल्या तिसऱ्या षटकामध्ये 45 धाबा पार केल्या. हे एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही जाणता बमनोली संघ आणि राकेश मैदानामध्ये आहे त्याला जबाबदारी घ्यावी लागेल. दुसऱ्या बाजूनं सूरजला आक्रमण करण्याचा प्रयत्न. ही कॅच महत्त्वाची ठरेल. रनअप केलाय. प्रयत्न आहे. जबरदस्त कॅच घेतली आहे. हे क्रिकेट आहे मुनावळे गावचं. हे क्रिकेट आहे अवधूत भोसलेचं. स्टॅमिना आहे. हा महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे आणि त्याची प्रचिती आपण पाहिली कारण त्या क्षेत्रामध्ये आहे. त्या क्षेत्रामध्ये अगोदर परीक्षा द्यावी लागते धावगतीची देखील आणि त्याच स्वरूपाचा इथे लेखाजोखा जर पाहिला विश्लेषण पाहिलं तो रनअप आपण पाहिला. चेंडूपर्यंत पोहोचला. नजर आणि ग्लान्स आपण पाहिला. ग्लव्स आपण पाहिले आणि टेक केला गेला आणि विकेटचं पतन आपण पाहिलं. विकेट क्रमांक 2 धावा आल्यात त्या बामनोली संघाच्या 22 धावा. एस कमलेश डीजी. आता ग्रामविकास मंडळ कोळगरचे या ठिकाणी उपाध्यक्ष संपतजी शिंदे यांच्या या ठिकाणी शुभागमन झालं. या पण व्यासपीठावरती मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धाबा झाले त्या मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 22 धाबा. काय कॅच आपण पाहिला. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट असं जरी म्हटलं तरी चालेल. एवढा लॉंग रनअपने आपण पाहिला 22 धाबा. इथे फुलचा चेंडू होता आणि संधी आहे. इथे पूर्ण कब्जा केलाय. इथे कंट्रोल केलाय आणि तिथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय विकेटचं पत्र आपण पाहिलं. आणखीन एक विकेट जाते धावाच्या स्वरूपात 22 धाबा. डीजेला असेल संधी. थँक्यू डीजे. धावफलकावरती धाबा आल्यात त्या मात्र आपण जर पाहिल्यात तर 22 धाबा. तिसरं षटक मार्गक्रमण आहे. मी पहिलंच म्हटलं तर नक्कीच आपण पाहिलं धाबा झाल्यात त्या मात्र 22 धाबा. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव घेतली जाते. सिंगल धाबा आले त्या मात्र 23. पहिल्या षटकामध्ये शिवाजीनं धाबा दिल्या 7. एक विकेट घेतली. दुसरं षटक प्रमोद नाताळ धाबा खर्च केल्या 14. तिसरं षटक हाताळते सुनील 1 विकेट घेतली आहे. धाबा खर्च केल्या त्या 2 आणि 2 विकेट आहेत सुनीलला आणि 2 धाबा खर्च केल्यात. म्हणजे अष्टपैलू कामगिरी केली जाते इथे मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. इथे जर आपण पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये 1 धाबा आले त्या मात्र धावफलकावरती 24 धाबा. विनंती असेल दैवड संघाचा संघनायक आणि कास संघाचा संघनायक टॉस्को बॉसच्या बाजूला यायचे. दैवड संघाचा संघनायक आणि कास संघाचा संघनायक टॉस्को बॉसमध्ये यायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. समोर आपण पाहतोय फलंदाज जीतू. आक्रमण करण्याचा प्रयत्न मिडऑफमधून येईल. डीप लॉंग ऑफवरती क्षेत्ररक्षण केलं जाईल. सिंगल धाव घेतली जाईल. सिंगल धाबेनं धावफलक सरसावला. धावसंख्या लागते 25 या अंकावरती. 25 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 45-50 धाबा तुम्हाला कराव्या लागतील. कारण ज्या पद्धतीनं आपण जर विचार केला तर एक धाव ही निर्णायक ठरणार नाही आहे. 3 षटकांची सांगत आपण पाहतोय. वॉट परफॉर्म, वॉट बॉलिंग
फक्त धाबा खर्च केले. 4-2 विकेट घेतल्या सुनील भोसलेनं. का कौतुक केलं जातं या खेळाडूचं. कराडवरून यायचं, आपल्या संघासाठी खेळायचं, आपल्या गावासाठी खेळायचं आणि खऱ्या अर्थानं चांगला क्लास दाखवायचा. यापेक्षा वेगळा आनंद काय असणार आहे या खेळाडूसाठी आणि गावासाठी संघासाठी देखील काय वेगळा आनंद असणार आहे या खेळाडूबद्दल. कारण ज्या पद्धतीचा खेळ सादर केला, धाबा फक्त खर्च केल्यात त्या 4 धाबा आणि 2 विकेट घेतल्यात आणि बॅटनं तर उत्तर आहेच. कधी जर अवधूत फ्लॉप झाला तर मग इथून पारडं उचललं जातं. सुनील भोसले लीड करतो आणि तिथून खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट खेळलं जातं, चांगलं क्रिकेट दाखवलं जातं. ही टॅलेंट आहे या खेळाडूला. प्रत्येक खेळाडू टॅलेंट तुम्हाला नक्कीच सांगितलं जाईल. तसं सामना समोर आला की त्याची चर्चा नक्कीच होईल. ज्यावेळेस आपण पाहिलं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतंय. मात्र एक धाव दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न कॉलिंग होता. मात्र मुनावळेचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धाव घेतली जाते, एक सिंगल आणि धाबा आल्या त्या मात्र धाव फलकावरती 26 धाबा 26 रन्स आपण पाहतोय. लॉस ऑफ 3 विकेट्स आपण पाहतोय. बघा शेवटचं षटक आहे, तुम्हाला 50 धाबा म्हणजे अद्याप तुम्हाला 24 धाबा जमवाव्या लागतील 5 चेंडूमध्ये. कारण मुनावळे संघाकडे बॅटिंग लाईनअप आहे. शिवाजी आहे, अवधूत भोसले आहे, सुनील भोसले आहे आणि त्यानंतर जर कोणी फ्लॉप ठरलं तर प्रमोद आहे. स्लोवर गती परिवर्तन इथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे. फलंदाज येतोय, पुढे सरसावला, चेंडू विसावला, यष्टीरक्षकानं काम पूर्ण केलं, बाद झाला. डीजेला संधी. राम शेलार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत आहे आणि सचिन धुंद्रे यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. आमचे पारंब्याचे अतिथी आहेत आणि दुसरे कासगावचे या ठिकाणी अतिथी. दोन्ही मान्यवरांचं मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. नो चेंडू
यस ॲक्शन थ्रो नो चेंडू, एक नोची, 2 पॅनल्टीच्या आणि एक नो बॉलची टोटल ॲड केल्या जातील आमच्याकडून. एक 4 धाबा झालेत त्या मात्र 37. बघा महागडं ठरू शकतं. 3 मगाशी 45 धाबा तुम्ही चेस केल्या, आता 3 चेंडू शिल्लक असताना ही पडझड पाहायला मिळते. फक्त 3 चेंडू लिगल करावे लागतील. 2 चेंडू यस 2 चेंडू लिगल करावे लागतील आणि त्यानंतर मग धाबा आहेत ते 37. चला विनंती असेल अवधूत भोसले क्विक ॲक्शन घ्या. 2 चेंडू फक्त तुम्हाला टाकायचे आहेत. एक चौकार आपल्याकडे कॅपॅसिटी आहे धावा जमवण्याची, परंतु 4थ्या षटकावरती जर आपण पाहिलं तर तिथे मात्र वेगळं समीकरण आपल्याला पाहिजे. धावा झालेत त्या 37. 37 धाबा आपण पाहतोय धावा फलकावरती. पिसानी संघाचा संघनायक आणि पावशीवाडी संघाचा संघनायक या आपण टॉस कॉबॉसमध्ये रिक्वेस्ट असेल. पिसानी संघाचा संघनायक आणि पावशीवाडी संघाचा संघनायक आपण टॉस कॉबॉसच्या बाजूला यायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. या वेळेस वाईड चेंडू अतिरिक्त धाव येईल. धाबा झाले त्या मात्र 38 रन्स आपण पाहतोय. जयराम शेलार साहेबांच्या ठिकाणी उपस्थिती लाभले आणि त्यांच्या जोडीला सचिनजी धुंद्रे पारांबे दोन्ही मान्यवरांचं पुन्हा स्वागत केले जाते. फलंदाज बाद नाही आहे इथे. आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. धाबा आले त्या मात्र आत्तापर्यंत 38 रन्स आपण पाहतोय. 38 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच आपण पाहतोय इथे षटक हाताळलं जात आहे गोलंदाज बाबूच्या माध्यमातून. चला जास्त वेळ दौडू नका प्लीज. आज आपल्याला लढती थोडा एक्स्ट्रा आहेत. अंतिम दिवस आहे. पंच त्यांचं काम करतायत. खेळाडू मित्रांनो आपण त्यांना कॉपरेट करा. स्लोअर चेंडू होता. डिक्लेअर झोन एक धाव जाईल. 22 मधील येईल. 39 रन्स येतील धाव फलकावरती. टोटल धावा झाल्यात 39 आणि त्यानंतर आपण पाहतोय आता चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू आहे म्हणजे तितक्या धाबा जर पाहिल्या तर मुनावळे संघासाठी अद्याप आपण पाहतोय महागडं नसणार आहे. बरं तू फाईट करणारा स्कोर नक्कीच आहे. नो चेंडू आहे. टू प्लस 1 3 धाबा आणि धाबा झाले त्या मात्र 42 धाबा. महागडं ठरू शकतं. पिसाणी संघाचा संघनायक आणि पावशीवाडी संघाचा संघनायक टॉस का बॉसच्या बाजूला या. विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल असेल. टॉस का बॉसमध्ये BCCIचा गोड आवाज याने समालोचन क्षेत्रामध्ये पदार्पण केले आमचे मित्र निवृत्ती शिंदे असतील. इथे काय घडतंय मैदानामध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. धाबा झालेत त्या मात्र 42 धाबा 42. शेवटचा चेंडू बॅलन्स आहे या सत्रातील. चला पावशीवाडी संघाचा संघनायक आणि पिसाणी टॉस का बॉसच्या बाजूला यायचे. इथे यावेळेस जर आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. हो इथे वाईड चेंडू घोषित केला जाईल. अतिरिक्त धाव एक धाबे ते 43 धाबा. मगाशी देखील धाबा रोखल्या होत्या नंतर लीड झाल्या, परंतु मुनावळे संघाकडे ताकद होती चेस केल्या, परंतु सारखं चेस होईल की नाही हा प्रश्नचिन्ह असेल. पहिल्या षटकामध्ये 7 नंतर 14 नंतर 4 म्हणजे 11 आणि त्या जर आपण पाहिल्या तर 25 धावा होत्या 3 षटकांमध्ये आणि थेट धावा जाऊन ठेपल्यात त्या 43 या अंकावरती. नो चेंडू आहे. नो आहे आणि धाबा घेतल्यात 2. 2+1 आणि 2 पेनल्टीच्या 5 धाबा. धाबा येतील या महागड्या ठरतील मुनावळे संघाला. धाबा दिले त्या 48. 48 धाबा झालेत. आपण पाहतोय बामनोली संघ एकीकडे जर आपण पाहिलं तर मुनावळे संघ 7 14 4 3 षटकांमध्ये धाबा होत्या 25 आणि आता ट्यून ठेपलेत 48 म्हणजे धाबा दिल्यात या षटकामध्ये 23. आपण पाहतोय काय गडबड होते, कसं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. बघा हे रूल्स अँड रेग्युलेशन आले BCCIचे आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर नो चेंडूचा इथे दखल घेतली जाते. चला फास्ट करा विनंती असेल. धाबा झालेत त्या मात्र 48 धाबा 48 रन्स आपण पाहतोय.
चला जास्त वेळ लावू नका. आता खरी परीक्षा असेल मुनावळे संघाची जेव्हा चेसिंगला उतरेल. अवधूत भोसलेवरती जबाबदारी असेल फलंदाजीची, कारण जितूसारखा गोलंदाज आहे दुसऱ्या बाजूला तो बामनोली संघाकडे. कसरत असेल पहिल्या षटकामध्येच आणि अवधूत भोसले आणि शिवाजीवरती डिपेंड करेल. मगाशी 45 धाबा 3 षटकाच्या पूर्वार्धामध्ये केल्या, परंतु आता 48 धाबा झालेत आणि चौथं षटक अद्याप बॅलन्स आहे. धाबा झालेत त्या 48, 23 धाबा या षटकातील महागड्या शेवटचा चेंडू आहे. इथे यावेळेस जर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव घेतला ते 49 रन्स होतील. स्कोर कार्डवरती 50 धाब्यांची गरज असेल मुनावळे संघाला. जरा टॉस का बॉसमध्ये वळूया. निवृत्ती शिंदे यांना विनंती असेल, जयरामदादा शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. कासगावचे सुपुत्र जयरामदादा शेलार यांच्या शुभास्ते टॉस होईल. पिसाणी आणि दुसऱ्या बाजूला पौशेवाडी या दोन संघादरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ही स्पर्धा जनी माता क्रिकेट कोळकूर आयोजित JMCC चषक 2022 पर्व दुसरं. मी क्रिकेट समालोचक विनोद जाधव पुन्हा एकदा सर तमाम व्यासपीठावरील मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. वळूया टॉस कप बॉक्समध्ये जॉईंट आहेत निवृत्ती शिंदे. टॉस करतील पिसानी आणि पौशेवाडी. धन्यवाद विनोदजी सर. या ठिकाणी आपण पाहतोय JMCC चषक 2022 पर्व दुसरे आजच्या दुसऱ्या दिवसातील खेळ दुपारच्या सत्रामध्ये चालू आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये आज क्वार्टर फायनलची दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडला पिसानी संघाचे संघनायक आहेत अभिषेक, दुसऱ्या साईडला पौशवाडी संघाचे संघनायक आहेत गणेश. यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. मान्यवर इथे उपस्थित आहेत. जयरामदादा शेलार आमचे कासगावचे सुपुत्र यांच्या हस्ते टॉस केला जातोय. कोणता संघ मागणार? पौशवाडी संघ या ठिकाणी कॉल केला जाईल. पाहूया कोणता संघ या ठिकाणी टॉस जिंकेल आणि या क्वार्टर फायनल 2 मध्ये कोणता संघ टॉस जिंकतोय पाहायचं आहे. या ठिकाणी हेड कॉल केला जातोय. या ठिकाणी नक्कीच पिसानी संघ टॉस जिंकलाय. या स्पर्धेमध्ये अतिशय क्वार्टर फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय पिसानी संघ आपण टॉस जिंकलाय. प्रथमतः टॉस जिंकत असताना या मैदानावरती आपण जर पाहिलं तर रेकॉर्ड आहे. आपण या ठिकाणी काय स्वीकारणार आहात? क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात. प्रथम फलंदाजी करण्यासाठी पौशवाडी संघाला आमंत्रित करणार आहात. क्षेत्ररक्षण करत असताना समोरील प्रतिस्पर्धी संघ पौशवाडी संघ आहे, त्याला किती धावांपर्यंत आपण रोखण्याचा नक्कीच चांगला प्रयत्न करणार आहात? नक्कीच पौशेवाडी संघ आपल्या BCCA टुर्नामेंटमध्ये जवळपास टॉप 3 म्हटलं तरी चालेल. त्यामुळे आम्ही शक्यतो त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करू. नक्कीच कमीत कमी धावाचा रोखण्याचा प्रयत्न कमी करणार आहात. म्हणजे नक्कीच कमीत कमी म्हणजे किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? 4 ओव्हरचा सामना आहे तर कमीत कमी आम्ही त्यांना 30 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. या ठिकाणी आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना आपण या ठिकाणी 4 षटकांमध्ये किती धावांचं टार्गेट पिसानी संघासमोर ठेवणार आहात? 50 ते 60 रन. 50 ते 60 धावांचं दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देतो. आपण जाऊया, आमचे जयरामदादा शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या आयोजकांबद्दल 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नक्कीच धन्यवाद. या ठिकाणी जयरामदादा शेलार या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आपलं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतो. पुन्हा वळूया आपण समालोचन कक्षामध्ये जिथे आमले जोडलेले आहेत ते समालोचक विनोद जाधव यांच्या सर यांच्याकडे. या ठिकाणी धाबा झाल्यात त्या मात्र 49 आणि 2 रन पॅनल्टी आहे मुनावळे संघाला. धाबा झाल्यात त्या 51, धाबा जमवायच्या आहेत त्या 52. अवधूत भोसले स्ट्रायकरवरती, नॉन स्ट्रायकरवरती सुनील भोसले याची मुनावळे संघाच्या कर्णधारांना या ठिकाणी दक्षता घ्यायची आहे. आयोजक ज्या पद्धतीने आम्हाला सूचना करतायत त्या पद्धतीने आम्ही अनाऊन्स केलं जाईल.
अवधूत भोसले स्ट्रायकरवरती आहे आणि नॉन स्ट्राईकला सुनील भोसले. धावा झालेत 49. 2 धावा पॅनल्टीच्या. 52 धावा अवधूत आपल्याला करायच्या आहेत. स्ट्रायकरवरती अवधूत भोसले, नॉन स्ट्रायकरवरती सुनील भोसले. ही जोडी जर मैदानामध्ये थांबली तर 52 धावा चेस होतील. पहिलं षटक घेऊन येतोय राकेश, आपण पाहतोय इथे मात्र आक्रमण केलं जाईल. चला वेळ भरपूर होतोय. राकेश प्लीज विनंती असेल, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. रिक्वेस्ट असेल आपल्याला. पहिला चेंडू डिलिव्हर होईल राकेशचा. सन्मान दिला पहिल्या चेंडूवरती. इथे आपण पाहिलं एक सिंगल धाव घेतली गेली. सिंगल धाब्यानं खातं ओपन केलं, अकाउंट ओपन केलं, प्रारंभ केला, सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं सिंगल धाव घेतली गेली. विनोद गोगावले याला देखील विनंती, या आपण व्यासपीठावरती. आपला देखील मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. इथे सिंगल धाव ज्यावेळेस स्वतः फॉलोथ्रूमध्ये घेण्याचा प्रयत्न होता, गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्या दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबा इथे अंकित केल्या जातील आणि धावफलकाची धाबा आहेत त्या मात्र 3 धाबा अंकित केल्या जातील. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर जन्नीमाता ग्रामविकास मंडळ कोळगर मुंबई आणि जन्नीमाता क्लब कोळगर यांच्या वतीनं JMCC चषक 2022 पर्व दुसरं आपल्या भेटीला आपण पाहतोय. आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचं आयोजन केलं आहे. मालिकावीरसाठी आकर्षक आहे स्पोर्ट्स सायकल अनाऊन्स केले जाईल प्रत्येक वेळेस. इथे संधी लाभते का पाहिजे. गुड रनिंग द बिटवीन द विकेट असं म्हणता येईल. चित्याच्या चपळाईनं इथे धाव घेतली जाते. धावा आले त्या मात्र धावफलकावरती 4 धावा. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू झालेत. या 3 चेंडूनंतर आपण पाहिलं 10चा आकडा पार करणं गरजेचं असेल. 52 धावा करायचे. 13 धावेंची सरासरी आहे प्रति षटकामागे. आक्रमण केलंय, चेंडू बॅटवर आलाय. स्वागत आहे, स्वागतम स्वागतम. 6 धावा. मात्र 10 धावा. या खेळाडूसाठी, या संघासाठी प्रतिषटक 13 धावा काही जास्त नाही आहेत. फक्त मैदानात थांबणं गरजेचं. राकेश मात्र सज्ज असेल. इथे नकार दिलाय. इथे पुन्हा कॉलिंग झाली आहे. एक सिंगल घेतले, दुसऱ्या धाब्यासाठी मात्र नकार असेल. धावा आले त्या मात्र आपण जर पाहिल्या तर 11. चेंडू एक शिल्लक आहे. 13 धाब्यांची सरासरी आहे आणि 2 धावा अजून बाकी आहेत. 52 धावा करायच्या आहेत. आपण जर पाहिल्या तर 0.5 चेंडूचा खेळ झाला आहे. धाबा आले त्या मात्र 11 धाबा. हे टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूकडे जास्त लक्ष दिलं जातं. 22 गावच्या माध्यमातून मुनावळे संघाचा अवधूत भोसले आणि त्या जोडीला आहे सुनील भोसले. फुलटॉस चेंडू आहे, सेफ झोन आहे. नशीब असेल मात्र किती धाबा देऊन जातील. क्षेत्ररक्षक असेल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला गेला. 2 धाबा घेतल्या गेल्या. 2 धाब्याने धावफलक सरसावलं 13 या अंकावरती. पहिल्या षटकाची सांगता आणि 52 धाब्यांचं लक्ष गाठत असताना मुनावळे संघ नॉलॉस ऑफ विकेट 13 रन्स. डीजे नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवर विनोदजी गोगावले साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करेन प्रदीप चंद्रकांत शिंदे, आपणास विनंती आहे या मान्यवरांचा या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. विनोदजी गोगावले साहेब पिसानी गावचे सुपुत्र यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. तसेच पारंबे गावचे सुपुत्र सचिन धुंदळे साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. मी विनंती करेन की विशाल चंद्रकांत शिंदे, आपणास विनंती आहे या मान्यवरांचा या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जाऊया समालोचन कक्षाकडे, जिथे विनोद जाधव जोडले जातील. नक्कीच वेळ दौडू नका विनंती आहे. जितूचं षटक असेल. धाबा आले ते मात्र 13 म्हणजे 13 धाब्यांची सरासरी आहे आणि 13 धाबा पहिल्या षटकामध्ये आल्यात. बरोबर टार्गेट सेट केलेला आहे. स्ट्रायकरवरती आहे अवधूत. या खेळाडूला मैदानात थांबणं गरजेचं असेल आणि या खेळाडूला बाहेर पाठवावं लागेल बामनोली संघाला. दोन्ही बाजू का सांगितल्या जातात, दोघांसाठी संधी आहे आणि जितूला हेच काम करायचं आहे आणि अवधूतला थांबायचं आहे. आक्रमण केलंय, अक्रॉस द बॅट, शबल झालाय, पाहिलंय, देखलंय, परखलंय, निवडलंय, धाडलंय. 6 धावा.
पहिलंच म्हटलं धाबा झाले त्या मात्र 23. या खेळाडूला धाडावं लागेल पॅव्हिलियनमध्ये. इथे यावेळेस आपण पाहतोय कार्पेट पद्धतीने आला होता मिड ऑफमधून आणि डीप लॉंग ऑफला आला. वाइंडिश लॉंग ऑफला तिथे चेंडू आपण पाहतोय. सिंगल धाव घेतली आणि सिंगल धाब्याने धावफलक सरसवलं. 24 या अंकावरती 24 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर आपण जरा पाहिलं तर सामना असेल पिसानी आणि दुसऱ्या बाजूला पावशेवाडी. सेकंड क्वार्टर फायनल असेल आणि यजमान संघ अजून बॅलन्स आहे. वाईड चेंडू हे दडपण आहे, हे दबाव आहे. एका बाजूनं आक्रमण केले, दुसऱ्या बाजूनं तिथे दबाव आलाय. धावा आले ते मात्र धावफलकावरती 25. मी म्हटलं होतं 13 अद्याप चेंडू शिल्लक आहे 3 आणि एकच धाव बॅलन्स आहे. 13चे जर ॲव्हरेज राखायचा असेल आणि लीड करायचा असेल तर तुम्ही धावा जमवू शकता. पुन्हा आक्रमण केलंय. हा लांब पट्ट्याचा, लांब क्वालिटीचा, लांब किलोमीटरने आलेला हा खेळाडू सुनील भोसले ऑन द फायर. 6 धावा. अ, 31. मी म्हटलं ॲव्हरेजसाठी तुम्हाला एक धाव पाहिजे आणि जर धावा जमवायच्या असतील, लीड करायच्या असतील तर घेऊ शकता आणि घेतल्या त्या सुनील भोसलेनं. एक जबरदस्त फलंदाज आहे. यावेळेस आणखीन आक्रमण केलं, इथे फसू शकतो मात्र मिसफिल्ड. चेंडू जाईल सीमारेषेला, क्रॉस करेल, छेदून भेदून 4 फरार. जी ट्रॉफी लावली पौशेवड गावचे सुपुत्र नागेशजी पवार यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान होतोय. आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. आक्रमण होत आहे आणि सेफ झोन आहे, पोहोचणार नाहीये तिथे. मात्र डबल धाव घेतली जाते. 2 धावा अंकित केल्या, मगाच्या 4, आताच्या 2. तिसऱ्या धाब्यासाठी मात्र नकार दिलाय. धावा येतील त्या 37. बघा मी पहिलंच म्हटलं या संघाला परास्त करायचं 50, 55, 60 धावा हव्या आणि त्याच पद्धतीचं कौशल्य दाखवलं जाते. पहिल्या षटकामध्ये ॲव्हरेजिंग 13 घेतल्या, त्यानंतर आता जर आपण पाहिलं 37 धावा दिल्यामध्ये आमचं लॅपटॉप गुणलेखक आम्हाला कळवेल. सुनील भोसले आणि अवधूत भोसले दोघांनी जी समतोल समन्वय साधला आहे. या षटकामध्ये धावा आल्या 24. हे टॅलेंट आहे. नक्कीच या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून लाभले नागेशजी पवार यांचा JMCC चषक 2000मध्ये सन्मान केला जातो आहे. मी विनंती करेन मान्यवर विजू यांच्या हस्ते मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी या स्पर्धेमध्ये त्यांचा सन्मान केला जातो आहे. धन्यवाद. पुन्हा जाऊया समालोचक जिथे जोडले तर विनोद जाधव सर यांच्याकडे. थँक्यू सो मच. इथे यावेळेस आपण पाहिलं आक्रमण करण्याचा प्रयत्न, संकट येतंय का मात्र पोहोचेल तोपर्यंत गॅप आहे. तिथे मात्र जर आपण पाहिलं तर या चेंडूवरती पंच जोपर्यंत सांगत नाही येतील 4 धाबा. चौकार आणि चौकानं धाबा येऊन ठेपल्यात त्या मात्र 41. चला DJ. मी पहिलंच म्हटलं तिसऱ्या षटकामध्ये 45 चेस केल्या. यावेळेस चेंडू बॅट पॅडल वरती आलाय आणि हाय धाडलाय, बाय केलाय गोलंदाजाला. चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे. 6 6 6 आणि पहा याची ओळख करून दिली होती. मॅन फ्रॉम मुनावळे अवधूत भोसले. धाबा झाले त्या मात्र 47 धाबा. पुन्हा आक्रमण केलंय, चेंडूला उंची दिली, लांबी दिली आणि हवाई सफर आणि क्लिअर सामना.
चौकार लगावले आपल्या बॅटनं 9 चेंडूचा सामना केला 29 रन ज्याला आम्ही पहिल्या